हेटी गावात गांजाची अवैध शेती उघड. सावनेर पोलिसांकडून 2.6 किलो गांजा जप्त. सावनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कठोर भूमिकेमुळे सावनेर जवळील हेटी गावात मादक पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या छाप्यामध्ये तब्बल 2.663 किलोग्राम वजनाच्या गांजाची झाडे जप्त केली असून या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई अंमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीवर एक मोठा प्रहार मानली जात आहे. पोलीस स्टेशन सावनेर यांना 30 ऑगस्ट 2025 रोजी एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या आरोपी सुरेश हरिभाऊ नानवटकर वय 56 वर्ष, राहणार वार्ड क्रमांक 3, बुद्ध विहार जवळ हेटी, तालुका सावनेर याने त्याच्या घराजवळील येता अतिक्रमण केलेल्या जागेत गांजाची झाडे लावली आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पंचायत नमूदवाडीत पाहणी केली. या तपासादरम्यान पोलिसांना 5 गांजाची झाडे मुळासह सापडली, ज्याची किंमत 15,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी सुरेश नानवटकर विरोधात सावनेर पोलीस स्टेशनमध्ये मादक पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8ब, 20I, 22ब नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास IPS अधिकारी सागर खर्डे करीत आहेत, जे यामागील इतर सूत्रधारांचा शोध घेत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे.